घरासमोर कचरा टाकण्यावरून वाद होतो, हाणामारी होते आणि पती पत्नीची थेट हत्या केली जाते। सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड्यात हा सगळा प्रकार घडलेला आहे। धार्मिक द्वेषातून ही हत्या झाल्याचा आरोप होतोय। आमदार गोपीचंद पडळकरांनी या प्रकरणात गंभीर आरोप केलेले आहेत। आरोपींचा एन्काउंटर करण्याची मागणी सुद्धा त्यांनी या प्रकरणात केलेली आहे। नमस्कार, मी सुधीर काकडे। क्राईम सीनच्या या एपिसोडमध्ये हीच घटना सविस्तर समजून घेऊ। मोहन केसरेकर हे आपल्या कुटुंबासोबत अगदी 6-7 महिन्यांआधीच कुपवाड्याच्या विघ्न अर्थ शांती कॉलनीत राहायला आले होते। तिथं त्यांनी घर बांधलं होतं। त्या आल्यापासून शेजारी राहणारा फरीद शेख त्यांचे हटके उडत होते। फरीद शेख केसरेकर यांच्या दारात घाण टाकायचा, पाणी फेकायचा वगैरे वगैरे कारणावरून त्यांचे बऱ्याच वेळेला वाद झाल्याचं समोर आलेलं आहे। पण 15 ऑगस्टला जे घडलं तो शेवट होता। 15 ऑगस्टला सकाळी मनीषा केसरेकर या पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या, तेव्हा वाद झाला आणि फरीद शेखनं या केसरेकर पती पत्नीवर चाकू आणि हथोडी घेऊन हल्ला केला। या हल्ल्यात केसरेकर पती पत्नी दोघंही एवढे गंभीर जखमी झाले, रक्तबंबाळ झाले आणि दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पण वार खोलवर लागलेले होते, रक्त गेलेलं होतं, प्रकृती गंभीर होती। त्यामुळे उपचार सुरू असतानाच मोहन केसरेकर यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला। त्यानंतर मोहन केसरेकर हे गेल्या 4 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते। मिरजच्या सिव्हिल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। पण दुर्दैवानं 18 ऑगस्टला त्यांचा सुद्धा मृत्यू झाला। केसरेकर दाम्पत्याच्या 2 मुली पोरक्या झालेल्या आहेत। मूळ बेळगावचं असलेलं हे कुटुंब 20 वर्षांपूर्वी सांगलीत आलं होतं। गवंडी काम करून ते आपला प्रपंच करायचे। आता 7 महिन्यांपूर्वीच त्यांनी विघ्न अर्थ शांती कॉलनीमध्ये स्वतःचं घर बांधल्याची माहिती आहे आणि त्याच घरात ही सगळी घटना घडलेली आहे। कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे। मोहन आणि मनीषा केसरेकर दाम्पत्याच्या या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपी फरीद शेखला ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यावर कारवाई झालेली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। गुन्ह्यातील सगळे पुरावे गोळा करून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल केलं जाणार आहे आणि आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून तपासाला प्राधान्य दिलं जात आहे, असं सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी म्हटलेलं आहे। पण हे प्रकरण सांगलीमध्ये चांगलंच पेटलेलं आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती। तुम्ही हिंदू आहात, इथं राहायचं नाही असं म्हणत आरोपी वाद घालायचा, असा गंभीर आरोप गोपीचंद पडळकरांनी केलेला आहे। यावेळेला त्यांनी आरोपींच्या एन्काउंटरची सुद्धा मागणी केलेली आहे। तर दुसरीकडे या दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनानं केलेल्या कारवाईची सुद्धा चर्चा होते। आरोपी फरीद शेख याचं अतिक्रमणात असलेलं घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे, तिथं कारवाई करण्यात आलेली आहे। दुसरीकडे कुपवाड्यातल्या संतप्त लोकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे। आमदार गाडगीळ यांनी या हल्ल्याचा निषेध करत संशयिताला कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारनं चांगला वकील देऊन हा खटला जलद गतीनं न्यायालयात चालवावा अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं म्हटलेलं आहे। पती पत्नीची हत्या केली गेलेली आहे। 2 मुली पोरक्या झालेल्या आहेत। धार्मिक द्वेषातून ही हत्या झाल्याचा गंभीर आरोप होतोय। त्यामुळे आता पोलीस या सगळ्या प्रकरणात काय तपास करतात, काय समोर आणतात, न्यायालयात नेमकं या प्रकरणात काय घडणार आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी तुम्ही क्राईम सीन पाहत राहा।